फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत भारतीय नौदलाचा पाकिस्तानला सूचक इशारा, तर पाककडून नियंत्रण रेषेच्या 5 ते 7 किलोमीटर परिसरात जीपीएस जॅमर. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांना सैन्याचा दणका. आतापर्यंत जम्मू काश्मीरमधील 6 दहशतवाद्यांची 7 घरं जमीनदोस्त. भारतानं पाकिस्तानींना दिलेला अल्टिमेटम काही तासात संपणार. अटारी बॉर्डरवर पाकिस्तानी नागरिकांच्या वाहनांच्या रांगा. आतापर्यंत 191 जणांनी भारत सोडलाय, तर 287 भारतीय मायदेशात परतले. देशाच्या सुरक्षिततेसाठी कडक निर्णय घ्यावे लागतात. सर्व पाकिस्तानींना भारतातून बाहेर काढणार. कोणी अवैधरित्या राहत असेल तर तेही शोधलं जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. सिंधू आमची लाईफलाईन. आम्ही सर्व प्रकारच्या चौकशीसाठी तयार, पण पाणी रोखल्यास चोख उत्तर देऊ. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचा इशारा. पाकिस्तानला चीनकडून मिसाईलचा मोठा साठा. 200 किलोमीटरची मारा क्षमता असणाऱ्या 100हून अधिक PL-15 मिसाईल चीननं पाकिस्तानला दिल्या. पाककडून चीनचे आभार. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय यंत्रणा लष्कराकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा सुरू. त्यामुळे संरक्षण मोहिमेचे थेट प्रक्षेपण दाखवू नका. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सर्व माध्यमांना सूचना. संतोष देशमुखांच्या खुनांना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवा. भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी. बीड जेल प्रशासनाच्या बाबतीत अनेक तक्रारी येत असल्याचा आरोप. वेळ आली एकत्र येण्याची. ठाकरेंच्या शिवसेनेची फेसबुक पोस्ट. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेमुळे पोस्टला महत्त्व. मुंबई पोलिसांकडून NIA कोठडीमधील तहोर राणाची चौकशी. राणाकडून उडवाउडवीची उत्तर. चौकशीला राणाकडून सहकार्य नाही, सूत्रांची माहिती.